जे झालं ते माझ्या डोळ्यांनी मी पाहिलं। आता पुन्हा पाहण्याचं धाडस होत नाही। मी तुमचं जग हिरावून घेतलं, तुम्ही माझं जग हिरावून घ्या। त्याला पाहिल्याच्या नंतर तुम्ही हवं ते शासन करा, केवळ हे ध्यानात ठेवा, मला हे होऊ द्यायचं नव्हतं। माझा तर माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसना। खरंच आपलं सोपन देवा पांडुरंग, तुझे उपकार कसे फेडू म्या, चुकले म्या, माझा तुझ्यावरचा विश्वास ढळला, पर तू मात्र माझ्या लेकरांच्या पुण्याईवरचा तुझा विश्वास तुटू नाही दिला। सोपाना, माझ्या लेकरा असं कुठे गेलं होतं मावशीला सोडून? असं जीवाला घोर लावतात वय? मावशी, अगं मी कुठे गेलो होतो? मी तर इथंच होतो। म्हणजे सोपान तुम्ही खरंच वय तुम्ही गेल्यावर मला आभाळ फाटल्यागत झालं होतं। आता ज्ञानेश्वर काय शासन करतील त्याची बी चिंता लागून होती। मी रडत होते आणि तेव्हाच अचानक सोपान उठून उभं राहिले। अहो, आम्हाला दोघांना तर आश्चर्याचा धक्काच बसला। हो, हे मला बोलले होते, भिऊ नकोस बाळा, सारं काही व्यवस्थित होईल। आणि हळूहळू आम्ही खेळायला लागलो, जणू आधी काही झालंच नव्हतं। आता सारं उत्तम आहे। ज्ञानेश्वर, तुम्ही निरूपणात म्हणतात ते खरं आहे। दुसऱ्याच्या साह्याला धावून जाणाऱ्याला विधाता सहाय्य करतो। सोपानाने आमच्या काळजाचा तुकडा आम्हाला परत दिला आणि विधात्याने तुमच्या काळजाचा तुम्हाला। यमदेवा, आपण आपलं कर्म करत असल्याने आपण योग्यच आहात। उलट या पृथ्वी तलावरच्या प्रत्येक मर्त्य जीवाचा अंत करून आपण ईश्वरी कार्यच करत आहात। तुम्ही भावंडांनी मनुष्य धर्माची जी कास धरली आहे ती श्रेष्ठ आहे।
तुम्ही करत असलेलं कर्म अधिक मौल्यवान आहे. पण यमराज, आपण पुन्हा मला या ठिकाणी का आणलं? माझी गती काय आहे? तुमच्या सवय या विश्वातली सर्वोच्च शक्ती आहे. साक्षात महाविष्णू तुमच्या पाठीशी आहेत. कधी ते पांडुरंगाच्या रूपात येतात, तर कधी मोहिनी राजाच्या रूपात, तर कधी एखाद्या सामान्य माणसाच्या रूपात. त्यामुळे तुम्हाला गती काय द्यायची ते महाविष्णूच ठरवू शकतात. सोपाना, ज्ञाना प्राकृतात सांगत असलेली भगवद्गीता इतर सामान्य लोकांप्रमाणे तुम्ही भावंड देखील ऐकत आहात. त्यात सांगत असलेला विचार जसा इतर लोकांनी आचरणात आणायला हवा असा आग्रह तुम्ही धरताय, तर तसंच आपण स्वतः सुद्धा त्या आचरणात आणत आहोत की नाही हेच पाहण्यासाठी तुझी परीक्षा घेतली. पण स्वतःपेक्षा सुद्धा तुला दुसऱ्याचा जीव मोलाचा वाटला हे पाहून माझं हृदय द्रवलं. दुसऱ्याकडून निष्काम कर्माची अपेक्षा करताना तुम्ही भावंड देखील कर्म करण्यात अग्रेसर आहात. खरं तर तुझ्याकडे नातपंथी सिद्धी आहे, मात्र त्याचा उपयोग न करता स्वतःचे प्राण देण्यास सिद्ध झालास. तू या कसोटीत उत्तीर्ण झालास. प्रसन्न झालो. सोपाना, तुम्हा भावंडांचा प्रवास कधी संपवायचा हे मी किंवा दुसरा कोणताही देव ठरवू शकणार नाही. तो अधिकार तुमचाच, तुम्हा चौघा भावंडांचाच. जा सोपाना, तुझा देह पुन्हा धारण कर. म्हणजे साक्षात महाविष्णूंनी तुझी परीक्षा घेतली. मावशी, काय झालं? लहान लहान म्हणता म्हणता किती मोठा झाला रे तू. खरंय, कोणाची दृष्ट लागू नये माझ्या सोपान दादाला. त्यांना बी नग आणि तुम्हा तिघांना बी नग. तुम्ही चारी भावंड खऱ्या अर्थाने दैवी आहात. नाही माई, ही सारी शिकवण आमच्या गुरुदादाची आहे. त्यात आमचं स्वतःचं असं काहीही श्रेय नाही. श्रेय आहे. मी केवळ त्या विधात्याच्या आज्ञेनुसार तुम्हाला मार्ग दाखवत असतो. पण त्या खडतर वाटेवरून चालण्याचे कष्ट आणि त्यासाठी लागणारं आंतरिक बळ हे तुमचंच आहे. वयानुसार आणि अनुभवाप्रमाणे ते वाढतंय, हेही कौतुकास्पदच आहे. खरंय, अनुभव हेच खरं धन असतं असं ज्ञानदादा तू का सांगतोस हे आज मला पुन्हा नव्याने उमगलं.
इतरांसाठी स्वतःच्या जीवाचं मोल द्यायला मी सिद्ध होईन असं मला कधीही वाटलं नव्हतं. आताही मला प्रश्न पडतो, हे बळ माझ्यात कुठून आलं असेल? बिकट परिस्थितीसारखा दुसरा गुरु नाही सोपाना. हो दादा, महाविष्णूंच्या या कसोटीमुळे मला जगण्याचा खरा अर्थ कळला. आपले बाबा नेहमी म्हणायचे, इतरांच्या सुखासाठी स्वतःचा देह चंदनाप्रमाणे जिजवा आणि तरीही परिमळ मागे राहील अशी अपेक्षा मात्र करू नका. नैश्वर्य देह साधना साधनी एकतत्व धरुनी तत्वबोध देहाचे निमाये एक वृत्ती फावे समरसे जीव शिव ऐक्य झाले सोपान निमला अंबरी अंबर ब्रह्म तदाकार ऐक्या झाला. नवा दिवस नवी आशा जन्माला घेऊन येतो आणि रोज आपल्यालाही नवा जन्म देतो. असं कसं रोज नव्याने जन्म देईल? आपला जन्म तर एकदाच होतो ना. अहो, जन्म केवळ देहाचाच असतो असं थोडंच आहे. म्हणजे अरे म्हणजे आत्मा अमर असतो या, हे ज्ञानेश्वरांनी सांगितलं ना व पहिल्या तिने अध्यायातून. विसरलास होय? दादा, विसर तेव्हा पडतो जेव्हा पूर्ण ज्ञान ठाऊक नसतं. अमर आत्म्याला प्रत्येक जन्मातून समृद्ध करत असतं ते आत्मज्ञान. ज्ञाना, अरे पण रोजच्या या साऱ्या जगण्यातून, वेदनेतून, क्षणोक्षणी कराव्या लागणाऱ्या झगड्यातून सामान्य माणसांनी आत्मज्ञानापर्यंत पोहोचायचं कसं? तो मार्ग त्यांनी कशातून शोधायचा? त्याच जगण्यातून तो नारायण रोज आपल्या सवे प्रकाश घेऊन उगवतो. आपल्या साऱ्यांचं आयुष्य नव्या प्रसंगातून आणि अनुभवातून रोज नव्याने घडवतो. त्यातून मिळणाऱ्या ज्ञानातून माणूस रोज नव्याने कसा घडतो आणि समृद्ध होत जातो हे आपण पुढील अध्यायातून समजून घेणार आहोत. गुरुदादाच्या आज्ञेने मी चतुर्थ अध्यायास आरंभ करत आहे. आजी श्रवणेंद्रिया पाहले जे येणे गीता निधान देखिले आता स्वप्नची हे तुकले साचा सरीसे. आपण सारे किती भाग्यवान आहोत हे कुठल्याच मापात मोजता येणार नाही. विवेकाचा सागर, ज्ञानाची पवित्र गंगा एवढंच नाही तर स्वतः भगवंत असणाऱ्या गीतेच्या सहवासात जगण्याचं पुण्य आपल्या भाळी लिहिलंय. कानांचं काम जरी केवळ श्रवण करायचं असलं तरी ऐकता ऐकता मनाला सारं काही प्रत्यक्ष सामोरी दिसू लागतं. ही भगवंताच्या शब्दांची किमया तर पहा. वय वय तेच तर पाहायचं आहे. यो मोहिनी राजा भगवंत भगवंत म्हणून आपण याची आरती वाळतो, कौतिक करतो,
आणि यो आपल्या इच्छा पूर्ण करतो. म्हणून याचा महिमा अगाध आहे असं म्हणतो ना हो आपण, हा? म्हणतो की नाही? हा मोहिनी राजा, आज पतूर तुझ्याकडे जो कोणी बी आला त्या प्रत्येकाला तू कधी बी निराश नाही केलं. आज मी आलोय तुझ्या दाराशी, माझ्यावर कृपा कर. माझ्यावर इतकं झालंय की मी ते फेडू शकत नाही. आता तूच काहीतरी सहाय्य कर बाबा. हे ज्ञानेश्वर म्हणतात ना व, तुझी किमया आता मला तीच किमया पाहायची आहे. अहो, इथे ज्ञानाचं गीतेवरचं भाष्य चालू आहे आणि आपण हे काय बोलता आहात? हो काका, तुमचं गीता भाषेत चालूच राहिलो. इथं माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. ऐका हो, तुम्ही. तुम्ही यांचं मोठे बंधू नवा. तुम्ही पण लई ज्ञानी आहेत असं लोक म्हणतात. तुम्ही ज्ञानेश्वरांचं गुरु पण आहेत ना? हा, आता तुम्ही मला सांगायचं, आपण जे काही बोलतो ते मोहिनी राजांपर्यंत पोहोचतं ना व? मनापासून केलेली प्रार्थना आणि मागितलेलं मागणं तो भगवंत नक्की ऐकतो. हा, मग मी आपण मनापासूनच मागतो आहे की. हे बघ देवा, उद्या पतूर मला माझं ऋण फेडायचं आहे. मला धनप्राप्ती होऊ दे, नाहीतर मला काहीतरी उपाय तरी सांग. हे बघ, म्या ना म्या त्या धनातल्या 10व्या हिश्श्यातल्या मोलाचं अलंकार बनवीन आणि तुला अर्पण करीन. पण एवढी कृपा माझ्यावर कर. अरे देवा, अरे ऐकतोयस ना व? अरे कैलासा, आता या येळाला कुठं गेला होता? नाही, तुम्ही काही बोलूच नका. मला तर ठावच आहे ना, गाव हुंदडत असल. अव देणेकरी दारात येतात आणि तुम्ही हे असं पळून जाता. शोभतय बाई तुम्हाला? बाई असून मला तोंड द्यावं लागतंय या समद्यासनी. मी तुमच्याशी बोलते, भीतीशी बोलत नाही. कुठं पळून गेला होता तुम्ही? अगं मी काय पळून नव्हतो गेलो, धनाची व्यवस्था करायला गेलो होतो. काय धनाची व्यवस्था? अगं बाई, खरं सांगताय काय? होय तर. मग झाली व्यवस्था धनाची? झाली म्हणजे जायला तर जमाय. कुणाकडे झाली व्यवस्था धनाची? कोण आहे तो धनशूर? अगं राऊळ मधला मोहिनी राज. मोहिनी राज उद्या पतूर मला धन आणून देणार आहे. बघस. अरे देवा माझा, म्हणजे काय आता तुम्हाला साक्षात भगवान विष्णू धन आणून देणार आहे? वय
स्वतः मोहिनीराज मला धन आणून देणारा. अरे देवा माझा कसला नवरा दिलाय मला हा. श्री भगवान उवाच. हो का जयाची या प्रीती अमूर्त हा आला व्यक्ती माझ एकवंकी याची स्थिती आवड तू असे एरवी हा योगिया नाडळे वेदार्थासी न कळे जेथ ध्यानाचे